ओके. आपण आतापर्यंत इंग्लंड आणि अमेरिका इथे समाजकार्याचा इतिहास कशा पद्धतीने समाजकार्य कसं विकसित होत गेलं हे आपण बघितलं. आता आपण थोडंसं भारताकडे येऊ. आपल्या देशामध्ये कसं कसं हे विकसित होत गेलं हे आपण बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय आहे ना, की आपण बघितले की प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळ जे काही आपल्याला माहिती आहे, जो काही काळ असेल, जसं रामाचा काळ आहे, विष्णूचा काळ आहे, जैन धर्माचा काळ आहे, मुस्लिम मुस्लिम धर्माचा काळ आहे, जे काही वॉट एव्हर जे काही आपल्या समाजामध्ये समाज सुधारक होऊन गेले किंवा जे कोणी धर्मगुरू होऊन गेले, त्या प्रत्येकाचा कालखंड हा आपण जर बघितला तर त्या प्रत्येक कालखंडामध्ये काय झालेलं आहे की समाजकार्य हे होतच गेलेलं आहे. म्हणजे समाजकार्य हे होतच गेले, प्रत्येक काळामध्ये घडत आलेली गोष्ट आहे. प्रत्येक युगामध्ये काय केलेलं आहे की समाजाने आपापल्या काळातील प्रचलित आणि सामाजिक परंपरांनुसार काय केलेलं आहे, गरिबांना मदत केलेली आपल्याला दिसून येते. भारत हा धार्मिक सहिष्णुता आणि विविधतेचा देश आहे. येथे अनेक प्रकारचे धर्म विकसित झाले. मैत्री, मदत, देणगी आणि परोपकार या सामाजिक कार्यामध्ये भारतीय समाज नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. अजून पण आपल्यामध्ये दान धर्म, मैत्री पाळणं या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अजून पण आहेत. गरीब लोकांना मदत करणे हा दैवी आशीर्वाद मिळवण्याचा एक सोपा आधार मानला जात असे. आपण हे इंग्लंडच्या बाबतीत पण आपण बघितलं होतं. भारतीय ग्रंथांमध्येही याचे काय केलेले आहे, वर्णन केलेले गेले. यज्ञ, हवन, दान आणि सामूहिक प्रयत्नातून मिळणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्याची पद्धत भारतीय समाजामध्ये प्राचीन काळापासून सहज दिसून येते. भारताचं सामुदायिक जीवनकाल. मग या सभ्यतेसाठी साधारणपणे 3 नावे वापरली जातात. एकतर सिंधू संस्कृती, सिंधू घाटी संस्कृती आणि हडप्पा सभ्यता. या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. या सभ्यतेमध्ये नागरीकरण सर्वोच्च पातळीवरती होते. म्हणजे या काळामध्ये नागरीकरण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झालेले दिसून येते. पुरातत्व साहित्यावरून कोणत्याही राजाच्या अस्तित्वाचे संकेत मिळत नाहीत. सिंधू संस्कृती कोणत्याही साम्राज्याचे प्रतिनिधित्व करते किंवा मोहनजोदाडो आणि हडप्पा या साम्राज्याच्या 2 राजधान्या होते असे मानण्यासही आधार नाही. वैदिक साहित्य म्हणजे विशाल साहित्य, ज्यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4 वेदांच्या संहिता आणि उपनिषदांचाही समावेश आहे. बौद्ध काळातही गरिबांना मदत केली गेली आणि अनेक ठिकाणी मठ बांधले गेले. याच काळात रस्ते, तलाव, विहिरी इत्यादीही बांधण्यात आल्या. मग भारतामध्ये दान धर्माचा प्रारंभिक काळ होता. त्या काळामध्ये काय करण्यात आलं, प्रत्येक धर्मात दान धर्माला विशेष महत्व आहे. आपण अजून पण बघतो बघा, दान करणे. आपण प्रत्येक म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणजे आपण जेव्हा मुस्लिम धर्माचा आपण जर विचार करतो तर मुस्लिम धर्मामध्ये पण आपण त्यांनी कमवलेल्या जकात देणे, बरोबर आहे, असं एक नियम आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये पण, की बाबा तुम्ही जकात दिली पाहिजे. तुम्ही जे काही कमवता, तुमच्या कमाईचा काही हिस्सा तुम्ही काय केला पाहिजे की तो दान म्हणून दिला गेला पाहिजे तुमच्या ह्याच्यानुसार. त्याच्यानंतर आर्य, गुप्त, बौद्ध, जैन धर्माचे लोकही आपापल्या परीने गरीब लोकांना मदत करायचे. लोकांसाठी देवाची कृपा मिळवण्याचा हा एक मार्ग होता. लोकांसाठी देवाची कृपा म्हणजे देव खुश होणार, आपण जर हे केलं, लोकांना दान दिलं तर देव आपल्यावरती खुश होणार, हे असं समजलं जात होतं. विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळालेल्या वस्तूंच्या वाटपाला धर्मदाय असे म्हणत. विशिष्ट वस्तूंच्या वाटपाला म्हणजे काय, चॅरिटी थोडक्यात आपण बघितलेलं आहे. वेदांमध्ये दान या शब्दाचा अर्थ विभागणी असा समजण्यात आला. खाजगी मालमत्तेच्या जन्माबरोबरच राजे जन्माला आले. विविध धर्माच्या धर्मगुरूंनी कालवे, तलाव, विहिरी, मंदिरे आणि आश्रम बांधले आणि सर्व कल्याणकारी कामे यशस्वीपणे पूर्ण केली. भारतीय मुस्लिमांनी प्रवाशांसाठी रुग्णालये, मदरसे आणि मुसाफिरखानी इत्यादी बांधल्या. ग्रामपंचायती सर्व मतिमंद, वृद्ध व आजारी
व्यक्तींना मदत करत असत. ग्रामपंचायती काय करायचे, मतिमंद वृद्ध आजारी व्यक्तींना मदत करत असत. हा दान धर्माचा प्रारंभिक काळ होता. म्हणजे सर्वात सुरुवातीला भारतामध्ये काय केलं गेलं, दानच केलं जात होतं, जे समाजकार्यामध्ये दान म्हणून ओळखलं जात होतं. मग धार्मिक सुधारणा आल्या. मग याच काळामध्ये ख्रिश्चन धर्म प्रचलित झाला भारतामध्ये. ख्रिश्चन धर्माने हिंदू धर्माच्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेषतः बालविवाह, सती आणि विधवा पुनर्विवाह यासाठी काय केले, प्रयत्न केले. संधी कायदा 1813चा, चार्टर ऍक्ट आपण ज्याला म्हणतो, बरोबर, चार्टर ऍक्ट जो होता 1813चा, त्या अंतर्गत काय करण्यात आलं, शिक्षणाची तरतूद करण्यात आली. हा कायदा इंग्रजांनी केला होता. त्यांनी शिक्षणावरती अधिक भर दिला. आपल्याला माहिती की आपल्या भारतामध्ये पण जे शिक्षणावरती भर पाडण्याचं प्रमुख कार्य जर कोणी केलं असेल तर ते ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलं असेल. म्हणजे ते लोक आल्यानंतर ना भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालण्यात आला. बरोबर, इंग्रजी शिक्षणाचा पाया हा इंग्रजांमुळेच घालण्यात आलेला आहे. बरं, PYQ मधला पण हा एक प्रश्न आहे की भारतामध्ये शिक्षणाचा पाया कोणी घातला गेला, तर त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी असं ऑप्शन होतं. तर ते ऑप्शन आयोगाने बरोबर दिलेलं आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी. म्हणजे ज्या वेळेला ख्रिश्चन मिशनरी आपल्या भारतामध्ये आल्या त्याच्यानंतरच शिक्षणाचा प्रसार आपल्या इथे बऱ्याच प्रमाणात झालेला दिसून येतो. त्याचंच एक उदाहरण संधी कायदा 1813चा जो चार्टर ऍक्ट होता, त्याच्यानुसार इंग्रजांनी हा शिक्षणावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आत्मीय समाजाची स्थापना 1815 मध्ये राजाराम मोहन राय यांनी केली, ज्याचे नाव नंतर बदलून ब्राह्मो समाज करण्यात आले. 1863 मध्ये केशवचंद्र सेन यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे नेले. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर झाला. न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा पुनर्विवाहासाठीही फलदायी प्रयत्न केले. इंडियन सोशल कॉन्फरन्सने अनेक समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधले. 1877 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईमध्ये आर्य समाज नावाची एक धार्मिक संस्था स्थापन केली, ज्याने समाज कल्याणासाठी कार्य केले. त्याच्यानंतर 1881 मध्ये मद्रास 1881 मद्रासमध्ये थिओसॉफिकल सोसायटी नावाची संस्था स्थापन झाली. त्याचे संस्थापक मॅडम ब्लावत्स्की आणि कर्नल अल्कोट हे होते. ब्लावत्स्की आणि कर्नल अल्कोट हे होते. 1895 मध्ये जेव्हा श्रीमती ॲनी बेझंट भारतात आल्या तेव्हा त्यांनी हिंदू धर्माच्या तत्वावरती सक्रियपणे प्रकाश टाकण्यास सुरुवात केली आणि विधी आणि संस्कारांच्या बाजूने युक्तिवाद सादर केला. 1813 मध्ये श्रीमती ॲनी बेझंट यांनी सामाजिक सुधारणेसाठी योगदान देण्यास सुरुवात केली. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये झाली. हा वेगळा पॉइंट आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये करण्यात आली. धर्मनिरपेक्ष सुधारणांचा कालावधी पण भारताच्या समाजकार्याच्या इतिहासात मोजला जातो, ज्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून भारतीय विचारवंतांनी संरक्षणाच्या बाजूने त्यांचे मत व्यक्त केले. त्यामुळे भारतीयांच्या विचारसरणीमध्ये बदल झाला. पण काही ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी या स्थितीचा फायदा घेत हिंदूंचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली. प्रार्थना सभेची स्थापना झाली 1867 मध्ये. मार्के भंडारकर, चिंतामणी चंद्रावरकर, नरेंद्रनाथ सेन यांनी समाज कल्याणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. 1887 मध्ये शशीपद बॅनर्जी, पदा नाही, हे शशीपद बॅनर्जी आहे, शशीपद बॅनर्जी, करेक्शन करून घ्या नोट्समध्ये, यांनी हिंदू विधवांसाठी विधवागृह स्थापन केले. ही विधवागृहे मुंबई आणि मद्रासमध्ये स्थापन झाली. 1920 मध्ये महात्मा गांधींनी देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली. गांधीजींना भारताचे समाज कल्याणाचे प्रकल्प राबवायचे होते, म्हणून त्यांनी सर्वोदयाची संकल्पना मांडली. सर्वोदयाची संकल्पना कुणी मांडली? महात्मा गांधींनी. मग समाज कल्याणातून राज्याचा विकास, ह्याच्यामध्ये काय करण्यात आलं तर 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये घोषित करण्यात आले की भारतात समुदाय, बालके, जात, लिंग, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती यांच्यातील भेदभाव दूर केला जाईल. म्हणजे आपल्या घटनेमध्येच, घटनेची अंमलबजावणीच आपल्याला माहिती आहे की 1950 पासून सुरू झाली. त्यानुसार की जे सर्व वंचित घटक होते, दुर्बल घटक होते, त्यांच्या बाबतीत होणारा कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा आपल्याला राज्यघटनेनेच आपल्याला हा हक्क दिलेला आहे. केंद्र आणि राज्यांनी राज्यामध्ये समाज कल्याण मंडळाची स्थापना केली.
अशा प्रकारे केंद्रीय समाज कल्याण मंत्रालय, सहकार मंत्रालय, पुनर्वसन मंत्रालय आणि समुदाय विकास संस्था यासारखी अनेक मंत्रालये स्थापन करण्यात आली. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 1951 मध्ये नियोजन आयोगाद्वारे सर्व समुदायांसाठी सामाजिक कल्याण कार्यक्रम राबवले गेले. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत 1953 मध्ये दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या स्थापनेवरती पण आत्ताच गडबोला प्रश्न आला होता. त्याचे अध्यक्ष कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख होत्या, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न PYQ मध्ये ऑलरेडी येऊन गेलेला आहे, पण आपल्याला नाही आलेला अजून. या मंडळाने राज्यांमध्ये राज्य समाज कल्याण सल्लागार समित्या स्थापन केल्या. मग आता या राज्य समाज कल्याण सल्लागार समित्या कधी स्थापन झाल्या होत्या? 1955 ला. व्यावसायिक प्रशिक्षण आणि संघटना कालावधी 54 नसेल, इथे 1954 ला. व्यावसायिक प्रशिक्षण आणि संघटना कालावधी स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत देशाला कल्याणकारी राज्य घोषित केल्यानंतर समाज कल्याण कार्यक्रम झपाट्याने वाढले. हा सेपरेट कालावधी आहे. सामाजिक कार्याच्या क्षेत्रामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज भासू लागली. परिणामी सामाजिक कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची स्थापना होऊ लागली. 1936 मध्ये सर दोराबजी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्कच्या स्थापनेपासून सामाजिक कार्यकर्त्यांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण सुरू झाले. पुढे त्याचे नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असे करण्यात आले. हा थोडक्यामध्ये झाला भारतातील समाजकार्याचा इतिहास. आपल्याला फार डीपमध्ये जाण्याची काही गरज नाहीये. ज्या गोष्टी मी बऱ्याचशा जुन्या नोट्स पण आहेत आपल्या, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपल्याला इतिहासाच्या बाबतीमध्ये एवढंच करणं गरजेचं आहे जे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला बाकीचे पण पॉईंट्स आहे ज्याच्यामध्ये विस्तृतपणे समाजकार्याचं तत्वज्ञान वगैरे ते लेक्चर्स ऑलरेडी अपलोड झालेले आहेत, ते बघून घेताल तुम्ही. समाजकार्याच्या पद्धती आहेत, पद्धती आपण इन डिटेलमध्ये बघणार आहेत. पूर्वीचे प्रिव्हियस काही लेक्चर आहेत, जसं समाजकार्य भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असं टाकलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये मी समाजकार्याचं तत्वज्ञान वगैरे सर्व क्लिअर केले, मूल्य घेतलेली आहेत, ते एकदा लेक्चर बघून घ्या. आणि समाजकार्याच्या पद्धती पण त्यात आहे, पण त्या इन शॉर्टमध्ये दिल्यात. आपण जेव्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला, किंवा गृहप्रमुख या पदासाठी पण त्यांनी स्पेसिफिकली समाजकार्याच्या पद्धती हे त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. तर मग अशा वेळेला आपल्याला इन डिटेलमध्ये समाजकार्याच्या पद्धती बघाव्या लागतील. त्याचं एक सेपरेट लेक्चर टॉपिक वाईज, म्हणजे व्यक्ती सहाय्य कार्य वेगळं, म्हणजे ज्या पद्धती आहेत समाजकार्याच्या 6 पद्धती, त्याचे वेगळे 6 लेक्चर हे इन डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. मग समाजकार्याची क्षेत्रे आहेत, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये वेगळ्या वेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. समाजकार्याच्या इतिहासामध्ये एवढंच केलं तरी सफिशियंट आहे, आणि आपले नोट्स वाचा, दॅट्स इट. त्याच्यामध्ये फार काही प्रश्न येण्याचे इतके काही चान्सेस नाहीत. हा एवढाच इतिहास आहे आणि एवढंच करा, बाकी काही करत बसू नका याच्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू.